पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती बाप्पाची स्थापना करून गणेशोत्सवाच्या निमित्ताने सायबर गुन्हे व अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। सोशल मीडियावरील बनावट खाते, फेक ॲप्स, बनावट कर्ज योजना, लग्नाचे आमिष, सेक्स टार्शन, डिजिटल अटक, एटीएम फसवणूक अशा वाढते गुन्ह्याविषयी नागरिकांना माहिती देऊन सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले। मोबाईल हरवल्यास CEIR पोर्टलवर नोंद करणे, अनोळखी लिंक अथवा ॲप्स डाउनलोड न करणे, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर न करणे या महत्त्वपूर्ण खबरदारीच्या उपाययोजना पोलिसांनी अधोरेखित केल्या। तसेच नशामुक्त भारत अभियानाचाही संकल्प घेण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंचे यांनी गणेशोत्सवाच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले, तर पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी जनजागृतीसाठी पोलीस स्टेशन मध्ये विशेष बॅनर लावले असून 500हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी पालघर। अंकिता कैलास कंचे, उपविभागीय पोलीस अधिकारी लहान उपविभाग, तलासरी पोलीस स्टेशन आणि पालघर पोलिसांतर्फे गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। सालाबादप्रमाणे तलासरी पोलीस स्टेशनला सुद्धा यावर्षी आपण गणपती बसवलेला आहे। या गणपतीमध्ये स्पेशालिटी जी आहे ती अशी आहे की विविध विषयांवर आपण अवेअरनेस करत आहोत। त्याच्यामध्ये सायबर फसवणूक, त्याच्यामध्ये फेक लोन जे आपल्याला ऑफर केले जातात, किंवा बनावट इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट जे आपले बनवले जातात, किंवा .apk फाईल्स जे आपल्याला पाठवले जातात, KYC केली जाते, नशामुक्ती, डिजिटल अरेस्ट या संदर्भाने अनेक प्रकारचे अवेअरनेस बॅनर्स आपण लावलेले आहेत। त्याची पब्लिसिटी आपण करत आहोत। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की सायबर जे गुन्हे आहेत तर त्या अनुषंगाने कोणाला अप्रोच व्हायचे, कशा प्रकारे आपल्या तक्रारी नोंदवायच्या याबद्दल आपण एक विशेष ड्राईव्ह घेतलेला आहे। त्याबद्दल अवेअरनेस सुरू आहे। या संदर्भाने इतके सांगणे आहे की सायबर क्राईमपासून सर्वांनी सुरक्षित राहावे, अवेअर राहावे। आणि अजून एक आव्हान आमचे आहे की विसर्जन जे आहे आगामी 5वा दिवस, 7वा दिवस, 10वा दिवस, अनंत चतुर्दशी या दिवशी सर्व विसर्जन शांततेत होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी। आपली मिरवणूक जी आहे ती एन्जॉय करावी, पण त्यामुळे कोणाला त्रास होईल असे कुठलेही कृत्य आपण करू नये। लहान मुलं, वृद्ध, प्रेग्नंट बायका यांचा नक्की विचार करावा आणि विसर्जन ठिकाणी खोलात कोणी शिरू नये। लहान मुलांना तेवढे सांभाळावे आणि सर्व आपला जो गणेशोत्सव आहे त्याला कुठलेही गालबोट न लागता शांततेत विसर्जन होईल याची आपण दक्षता घ्यावी। सर्वांना शुभेच्छा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।